आज महादेव जानकर अशी अवस्था झालेली आहे की ना घर का ना घाट का. समाजाचं नेतृत्व महादेव जानकर हे फार तळागाळातून उभा राहिलेलं आहे आणि असं नेतृत्व सहजासहजी संपणं हे त्या समूहासाठी आणि तत्सम असलेल्या सगळ्याच समूहासाठी ते धोकादायक असते. खरं तर कांशीरामजीच्या बोटाला धरून महादेव जानकर समाजकारणात आणि राष्ट्रीय आणि राज्याच्या राजकारणात आले, परंतु एवढा युटर्न त्यांनी मारला की ज्या लोकांनी त्यांना समर्थन केलं होतं ते लोक सगळी बाजूला झाली आणि आज महादेव जानकर अशी अवस्था झालेली आहे की ना घर का ना घाट का. त्याचं कारण असं आहे की ज्या शरद पवारांना तुम्ही एसटीच्या संदर्भात किंवा अनुसूचित जमातीच्या संदर्भात भाषणं करत असताना ज्या शरद पवारांना तुम्ही दोषी ठरवत होतात आणि 14च्या आंदोलनामध्ये देवेंद्रजींना बारामतीला घेऊन जाण्यात तुमचाही सिंहाचा वाटा होता, कारण तुमच्या अतृप्त राजकीय इच्छामुळे धनगर समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे, ते कधीही भरून निघणार नाही. तुम्हीच बारामतीला घेऊन गेला होता देवेंद्रजींना आणि तुम्ही तिथं शब्द दिला होता की देवेंद्रच्या माध्यमातून आपण हे शेड्यूल ट्राईबचं आरक्षण लागू करणार आहेत, त्यांच्या पाठीशी आपल्याला भक्कमपणे उभं राहायचं आहे. जेवढे देवेंद्रजी आज दोषी आहेत त्याच्यापेक्षा जास्त महादेव जानकर दोषी आहेत. या माझ्या बोलण्याला धनगर समाजाचं पूर्ण समर्थन आहे, कारण धनगर समाज हा भोळा बाबडा जरी समाज असला तरी तो डोळस समाज आहे. लक्षात घ्या, धनगर समाजाच्या मेंढराला काठीचा इशारा चालतो. एक मेंढीला जर काठीचा इशारा केला तर अख्खा कळप चालतो आणि तीच भूमिका धनगर समाजानं महादेव जानकरांच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं की महादेव जानकर म्हणतंय चला भाजपकडं, आणि आपण भाजपकडे जाण्याशिवाय मार्ग नाही आणि म्हणून धनगर समाज काँग्रेसला सोडून भाजपाच्या मागे गेला, परंतु धनगर समाजाच्या पदरामध्ये काहीच पडलं नाही. आज धनगर समाजाचा विधान परिषदेचा सभापती आहे, आम्हाला अभिमान आहे, स्वाभिमान आहे. आज धनगर समाजाचे भाजपकडून एकच आमदार आहेत, पवारसाहेबाकडून 2 आमदार आहेत. लक्षात घ्या, भाजपकडून एकच आहे आणि यांच्याकडून पवारसाहेबाकडून 2 आमदार आहेत, शेतकरी कामगार पक्षाकडून 1 आमदार आहे. असे 5 आमदार आमच्या आज विधानसभेत आहेत, विधान परिषदेमध्ये शिंदे साहेब आहेत. ह्या गोष्टीचं आम्हाला निश्चित कौतुक आहे, त्यांचा आनंदही आहे. परंतु धनगर समाजाचं आंदोलन ही ह्यांच्या आमदारकीसाठी मंत्रिपदासाठी एवढ्यासाठी न ठरता धनगर समाजाच्या पोराला ज्या आंदोलनामुळे तुम्ही राजकारणात आलात, ज्या आंदोलनाच्या ताकदीवर गोपीचंद पडळकर आमदार झालेत, ज्या आंदोलनाच्या ताकदीवर उत्तमराव जानकर आमदार झालेत, बाबासाहेब देशमुखाला मी म्हणणार नाही आंदोलन, कारण त्याच्या आजोबाची फार मोठी गणपतराव आबांची पुण्याई आहे,